हवाई वाहतूक हे क्षेत्र आता केवळ उड्डाणाचं नव्हे तर भारताच्या प्रगतीचं प्रतीक बनत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हवाई वाहतूक सेवा फायटर जेटच्या वेगानं पुढे जात आहे. सर्वसामान्यांसाठी परवडण्याजोगा विमान प्रवास, देशभरात पायलट ट्रेनिंग सेंटरची उभारणी, ड्रोन एअर टॅक्सीचा वापर, शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्रात प्रभावीपणे करावा, सर्व लहान मोठ्या विमानतळांवर वायफाय सेवा आणि दिव्यांगांसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्या आहेत. संसदेत विमान संबंधित वस्तू हितरक्षण विधेयक 2025 या महत्त्वपूर्ण विधेयकावर खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेतील चर्चेत भाग घेत या महत्त्वपूर्ण सूचना केल्यात. एक काळ होता जेव्हा भारताची अर्थव्यवस्था विमानासारखी होती, परंतु तिचा पायलटच निश्चित नव्हता. यूपीए सरकारच्या काळात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखी सन्माननीय व्यक्ती पायलट म्हणून होती, परंतु विमानाचं कंट्रोल राहुल गांधींसारख्या अनुभवहीन व्यक्तींकडे देण्यात आलं होतं. त्यांनी यूपीए फ्लाईटचं जे अपघाती लँडिंग केलं, त्यातून ती फ्लाईट अद्याप टेक ऑफ करू शकली नसल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांना पायलट बनवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथंही ते विमान धावपट्टी सोडून आकाशात उडूच शकलं नाही, अशी मिश्किल टिप्पणी करत नरेश म्हस्के यांनी आज भारताचे विमान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर पायलटकडे असल्याचे कौतुक केले. राममोहन नायडू आणि मुरलीधर मोहोळ या तरुण मंत्र्यांना नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी देणं हेच दर्शवतंय की नरेंद्र मोदींचं सरकार हे युवा नेतृत्वावर विश्वास ठेवतं आणि भारताच्या आकाशात नवी पिढी नवसंजीवनी घेऊन येत असल्याचंही खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. आज भारत हवाई क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करतोय. एकेकाळी हवाई प्रवास हा केवळ विशिष्ट वर्गापुरता मर्यादित होता, परंतु आज सामान्य माणसाला आकाशात झेप घेता येऊ लागलीय. उड्डाण योजनेच्या माध्यमातून देशातील अनेक लहान शहरं आणि दुर्गम भाग हवाई मार्गाने जोडले गेलेत. देशात 2014 मध्ये केवळ 74 विमानतळ होते, परंतु आज ती संख्या 157 वर पोहोचली आहे. डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असून भारत आज जागतिक नागरी विमान वाहतूक नकाशावर एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरत आहे. महिला पायलट्सची टक्केवारीही जागतिक सरासरीच्या तिप्पट आहे, जे आपल्या सामाजिक प्रगतीची दाखला देते, असंही म्हस्के यांनी सांगितलं. सब मिलके आज आनंददिघे चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले. यंदाच्या वर्षी चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त गणपतीपुळे येथील गणपती मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून या देवीच्या दर्शनासाठी ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत आहेत. 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल भाविकांना अनुभवायला मिळत आहे. या उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान आणि गौरव करण्यात येत आहे. या उत्सवाच्या कालच्या 4थ्या दिवशी ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर आदी परिसरातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुजराती समाज बांधवांचा गौरव आणि सन्मान करण्यात आला. यावेळी गुजराती समाज बांधवांच्या वतीनं राजधर्माचं आयोजन करण्यात आलं होतं. या राजगरबामध्ये ज्येष्ठ महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी राजधर्माचा मनमुराद आनंद लुटला. 9 दिवस चालणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते.
देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाभंडाऱ्याचा प्रसादाचं आयोजन आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आले। माजी खासदार आणि उत्सवाचे आयोजक राजन विचारे, ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील आदी मान्यवर आणि पदाधिकारी तसंच नागरिकही मोठ्या संख्येनं देवीच्या दर्शनासाठी उपस्थित होते। ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं 42 कोटी 25 लाखांची वसुली फक्त दंडातून मिळवली असून वेळेवर कर भरणाऱ्या ठाणेकरांना महापालिकेनं 3 कोटींची सूट दिलीय। महापालिका पहिल्या 6 महिन्यात मालमत्ता कराचं बिल भरणाऱ्या ठाणेकरांना सामान्य करावर 10% सूट देते, तर 6 महिन्यानंतर मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्याला 10% इतका दंड भरावा लागतो। महापालिकेचे सुमारे 6.5 लाख करदाते आहेत। त्यांना एप्रिल महिन्यात महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं देयक पाठवल्यानंतर 1 एप्रिल ते 15 जून दरम्यान कर भरणाऱ्याला 10%, 16 जून ते 30 जून दरम्यान कर भरणाऱ्याला 4%, 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत 3%, 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट मध्ये 2% सूट दिली जात आहे। ऑक्टोबर पासून कर भरणाऱ्या करदात्याला मात्र दंड भरावा लागतोय। महापालिकेच्या कर विभागाला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी 800 कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं। त्यापेक्षा जास्त म्हणजे 810 कोटी इतकी विक्रमी वसुली या विभागानं केली असून त्यामध्ये दंडाची रक्कमही 42 कोटी 45 लाख इतकी असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त जी गोदेपुरे यांनी दिली आहे। प्रामाणिक करदाते जर वेळेत कर भरतात तर त्यांना सूट मिळते। त्यामुळेच मागील 3 दिवसात महापालिकेच्या तिजोरीत 3 कोटींपेक्षा जास्त करही जमा झालाय। ठाणेकर करदात्यांनी वेळेवर कर भरून महापालिकेच्या नागरी सुविधा करण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन महापालिका आयुक्त राव यांनी केलं आहे। महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं ऑनलाईन मालमत्ता कर विभागाचं देयक करदात्यांना पाठवण्यास सुरुवात केली आहे। महापालिकेच्या 30% करदात्यांनी मागील वर्षी ऑनलाईन कर भरला होता। यावर्षी देखील हे करदाते वेळेत कर भरून महापालिकेला सहकार्य करतील अशी अपेक्षा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज सकाळी 9 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील 30 भूप्रमाण केंद्रांचं उद्घाटन करण्यात आलं। तहसील कार्यालयात सुरू असलेल्या सेतू सेवा कार्यालयाच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागातील उपअधीक्षक भूमी अभिलेख ठाणे आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख शहापूर यांच्या कार्यालयात भूप्रमाण केंद्र कार्यान्वित करण्यात आले। या केंद्रांमधून संगणकीकृत मिळकत पत्रिकेवरील फेरफार, सर्व प्रकारचे ऑनलाईन फेरफार, अर्ज, ई-मोजणी वर्जन 2.0 मधील सर्व मोजणी नकाशे, मिळकतीवरील डिजिटल सही केलेले फेरफार, नोंदवही, उतारे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा तसंच नकाशा आणि स्कॅन अभिलेख यांच्या डिजिटल सही केलेल्या नकला वाजवी दरात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या। यापूर्वी विविध प्रकारच्या नकला मिळवण्यासाठी नागरिकांना छापील अर्ज करून कार्यालयांच्या वारंवार चक्कर मारावी लागत होती। तसंच खासगी संस्थांकडून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूकही होत होती। भूप्रमाण केंद्राच्या स्थापनेमुळे ही प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ झाली असून नागरिकांना वेळेत आणि वाजवी दरात सेवा मिळाल्यामुळे प्रशासनातील विलंब कमी होऊन लोकभिमुखतेला चालना मिळाली आहे। राज्यातील एकूण 30 भूप्रमाण केंद्रांचं एकत्रित उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडलं असून यामुळे भूमी अभिलेख खात्याचं कार्य अधिक लोकाभिमुख बनलं आहे।
नमस्कार. आज माननीय महसूल मंत्री यांच्या हस्ते व्हर्च्युअली राज्यातील 30 भूप्रणाम केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुका आणि शहापूर तालुक्यामध्ये भूप्रणाम केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. भूप्रणाम केंद्र म्हणजे सेतूच्या धर्तीवर भूमिअभिलेख विभागातील जे अभिलेख आहेत, मुळामध्ये हा विभागच आहे जो अभिलेख जतन करतो, संधारण करतो आणि तयार करतो. ते जनतेला सुलभतेनं आणि तात्काळ उपलब्ध व्हावं यासाठी मुळात जे आमची वेबसाईट आहे ती ऑलरेडी अपडेटेड आहे, त्याच्यावर बरंचसं रेकॉर्ड आहे. पण काही लोकांना जर इथल्या इथं लगेच नकला हव्या असतील, आपल्या रेकॉर्डबद्दल काही माहिती घ्यायची असेल, तर शासनाने ठरवलेल्या या माफक दरात ही सेवा ह्या भूप्रणाम केंद्रात मिळू शकेल. जसं काही मोजणीचे अर्ज करायचे आहेत, वारस नोंदीचे अर्ज करायचे आहेत, खरेदीच्या नोंदीचे अर्ज करायचे आहेत, ते बरेचशा वेळेस जनतेला माहीत नसतं. तर असे लोक इथं येऊन माफक दरात त्यांचा इथं अर्ज करू शकतात आणि त्यानंतर ही प्रोसेस चालू होईल. या भूप्रणाम केंद्रामध्ये आपण 3 व्यक्ती आता बसतील इथे, ते त्यांना सर्व्हिसेस देतील. काही अडचण असेल तर आमचे खेडक्लार दर्जाचे अधिकारी आतमध्ये बसलेले असतील, ते त्यांना गाईड करतील आणि जनतेला सोयीसुविधा व्हाव्या म्हणूनच हे चालू केलेलं आहे.